नमस्कार, मी प्रशांत कदम. खरं तर आजच्या व्हिडिओची सुरुवात नमस्तेनं करावी की हावडीनं करावी, कारण नमस्ते ट्रम्प, हावडी मोदी हे शब्द आपण गेल्या काही दिवसांपासून खूप ऐकलेले होते, पण त्याचा प्रत्यक्ष परिणाम किती झालेला आहे हे काल शेवटी कळतंय आपल्याला, ज्यावेळी अमेरिकेनं थेट भारतावरती 25% टॅरिफची घोषणा केलेली आहे. आपण एका अशा युगामध्ये वावरतोय ज्या युगामध्ये युद्ध हे केवळ काही शस्त्रास्त्रांचंच असतं असं नाही. अनेकदा ते आर्थिक असतं, अनेकदा सायकोलॉजिकल असतं, अनेकदा ते असं सॉफ्ट पॉवरचं पण युद्ध असतं. आणि तशाच पद्धतीनं अमेरिका जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅरिफची घोषणा करते, भारतावरती 25% कर लावणार, आणि केवळ 25% कर नाहीये, त्याच्यासोबत 10% पेनल्टी पण आहे. अर्थात किती टक्के असणार आहे हे अजून नेमकं स्पष्ट झालेलं नाहीये, पण ही पेनल्टी आपल्याला असणार आहे. आणि त्याचं कारण पण ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की रशियाकडनं आपण जी शस्त्रास्त्र आणि इंधन खरेदी करतोय त्याचा भुर्दंड म्हणून भारतावरती ही अधिकची पेनल्टी लागणार आहे. खरं तर एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळी लिबरेशन डे होता अमेरिकेचा, त्यावेळी या टॅरिफची घोषणा झालेली होती. भारतासाठी त्यावेळी दर जो होता तो 26% जाहीर झालेला होता, पण नंतर त्याला स्थगिती पण मिळालेली होती. आणि दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला निगोशिएशनसाठी बराचसा वेळ सुद्धा मिळालेला होता. आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल तिकडे अमेरिकेमध्ये जात होते, स्वतः मोदी पण दरम्यानच्या काळामध्ये एकदा जाऊन आले. पण या निगोशिएशन मधून नेमकं काय हाती पडलं हा सुद्धा याच्यामध्ये चर्चेचा विषय आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प हे नाव सध्या भारताच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आहे. ते वेगवेगळ्या कारणांमुळे आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचं युद्ध थांबवल्याची घोषणा थेट अमेरिकेतून ट्रम्प करतात, आणि नंतर 30 वेळा जाहीरपणे त्यांनी हे सांगितलेलं आहे की ही जी शस्त्रसंधी आहे ती अमेरिकेनं केली आणि व्यापार कराराच्या बदल्यात केली. त्याच्यावरून आपल्याकडे संसदेमध्ये बराच गदारोळ चालू आहे. ट्रम्प यांचं नाव, साधं नाव घ्यायला मोदी का घाबरतात, इथपासूनचे अनेक प्रश्न विरोधकांनी विचारून झालेले आहेत. आणि हे सगळं एकीकडे घडत असतानाच काल ही घोषणा अमेरिकेतनं झालेली आहे. 25% टॅरिफ अमेरिकेचा भारताच्या उत्पादनांच्या वरती असणार आहे. काय नेमका याचा परिणाम होणार, कारण हा निर्णय केवळ आर्थिक नाहीये, याच्यामध्ये राजकारण गुंतलेलं आहे, याच्यामध्ये परराष्ट्र धोरणाचं अपयश गुंतलेलं आहे, याच्यामध्ये काही ऐतिहासिक सांस्कृतिक असे दोन देशांचे संबंध सुद्धा गुंतलेले आहेत. आणि याच्यामध्ये भविष्यातली सुद्धा समीकरणं काही दडलेली आहेत, कारण पाकिस्तान संदर्भात सुद्धा एक महत्वाची घोषणा ट्रम्प यांनी केलेली आहे. त्यामुळं हा सगळा विषय जो आहे तो एकदा नीट समजून घेणं आवश्यक आहे, कारण याच्यामधले बरेचसे कंगोरे पुन्हा तुम्हाला वेगवेगळ्या चर्चांमध्ये किंवा पुढच्या काही दिवसामध्ये ज्या घटना घडतील त्या सगळ्यासाठी कामी येतील. आणि म्हणून आपण आज एक विशेष चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत कॉम्रेड अजित अभ्यंकर, म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आहेतच ते, पण अर्थविषयक घडामोडींचा त्यांचा एक खूप मोठा अभ्यास देखील आहे. आणि याच्या आधी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी खूप सखोल विश्लेषण वेगवेगळ्या विषयांवरती केलेलं आहे. सोप्या शब्दामध्ये सांगण्याची त्यांची एक शैली आहे. सर, एकतर खूप खूप स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. काल जेव्हा ही घोषणा झाली 25% टॅरिफ अमेरिका आपल्यावरती लावतीये, आणि ते लावत असतानाच थेट पेनल्टीची पण घोषणा झालेली आहे. त्याचं कारण सुद्धा ट्रम्प यांनी दिलेलं आहे. गेल्या 5-6 महिन्यामध्ये जे निगोशिएशन चालू होते आपल्याकडनं, आणि असं वाटत होतं की आपल्या हातामध्ये काहीतरी पडेल की जेणेकरून अमेरिकेला आपण थोडंसं सुखावू शकू, पण ते झालेलं नाहीये. तर हे सगळं निगोशिएशन त्यामुळं फेल झालं असं तुम्हाला वाटतं का? तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं की हे नेगोशिएशन फेल झालेलं आहे असं आता आपण म्हणण्यापेक्षा हे नेगोशिएशन हात पिरगळण्याच्या अवस्थेपर्यंत आलेलं आहे असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. म्हणजे असं की आत्ता ह्याच्या पुढं, म्हणजे आतापर्यंत 5 राऊंड झाले. मगाशी जे प्रशांत तू सांगितलंस तो सगळा तपशील मी आता काय पुनरुच्चारित करत नाही, परंतु ट्रम्प यांनी पहिल्यांदा तो ट्रम्प बॉम्ब टाकल्यानंतर, टॅरिफ बॉम्ब टाकल्यानंतर स्वतः मोदी, पियुष गोयल आणि अशा प्रकारे 5 राऊंड्स ऑफ डिस्कशन्स झाल्या, आणि त्यांनी काही एका निष्कर्षापर्यंत ते आले. आणि त्या ट्रम्पच्या समोर जेव्हा ते गेलं सगळं, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे काय आम्हाला मान्य नाहीये.
हे अजून काहीतरी जाऊन तुम्ही करू नका. आणि ते प्रोसेस आता पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी इंटरिम एक डील करायचा. आणि आता अमेरिकेची टीम, ट्रेड नेगोशिएशन टीम भारतामध्ये येईल आणि त्यांच्या बरोबर काय नेगोशिएशन होतील अशी सगळी ही अपेक्षा होती. ते असतानाच त्यांनी स्कॉटलंडच्या दौऱ्यावरती गेले किंवा येत होते त्यावेळेला विमानाच्या चौकटीमध्ये उभारून त्यांनी एक मुलाखत दिली आणि मला वाटतं ट्विट केलं किंवा सोशल मीडियावरती तरी टाकलं की भारत हा असा असा देश आहे, ऑब्नॉक्शियस, अत्यंत निराशाजनक आणि अत्यंत तिरस्कार करावा अशा प्रकारची सगळी त्यांची टॅरिफ पॉलिसी आहे आणि म्हणून त्यांना धडा शिकवला पाहिजे वगैरे वगैरे. त्यामुळे आता हे सगळं करण्याचं कारण हात पिरगाळणं हे आहे. हात पिरगाळून तुम्ही आता शरण येता का याचं टेस्टिंग चाललेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याला अर्थातच भारताने बळी पडू नये हे उघडच आहे. तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. बर, हा, म्हणजे हे बरोबर आहे की अनेकदा ट्रम्प अशा घोषणा करतात, मग नंतर निगोशिएशन झालं की त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा होत असते. आता सुद्धा आपल्या हातामध्ये थोडासा वेळ आहे, 1 ऑगस्ट पर्यंत कदाचित नवीन काय घोषणा होते हे बघावं लागेल. पण आता तुम्ही ज्या भाषेचा उल्लेख केला की ही घोषणा करताना ट्रम्प जे शब्द वापरतायत ते सुद्धा खूप लक्ष देण्यासारखे आहेत. म्हणजे नंतर त्यांनी पुन्हा एक जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये भारत आणि रशियाबद्दल काय म्हटलेलं आहे की आय डोंट केअर व्हॉट इंडिया डज विथ रशिया, दे कॅन टेक देअर डेड इकॉनॉमीज डाऊन टुगेदर फॉर ऑल आय केअर. म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी असं ते म्हणतायत, डुबती अर्थव्यवस्था आहे आणि तुम्ही दोघं एकमेकांना घेऊन बुडा, मला काय करायचं नाहीये, अशा पद्धतीची एक भाषा त्यांनी वापरलेली आहे. साहजिक आहे की रशियासोबत आपण जी शस्त्रास्त्र खरेदी करतोय त्याचा राग, रशियाकडनं आपण इंधन खरेदी करतोय. बरं, त्याच्यातही मी माहिती घेत होतो तर मला असं कळालं की म्हणजे रशियाकडनं इंधन कोण खरेदी करताय तर ते अंबानी खरेदी करतायत की ज्याच्यावरती नंतर ते प्रोसेस करून तेच तेल जे आहे ते ग्लोबल मार्केटमध्ये विकलं जातं. म्हणजे अंबानी तेल विकत घेतात रशियाकडनं, त्याची शिक्षा सगळ्या भारताला मिळते का, मग हा पण प्रश्न आहे. तर ही जी सगळी भाषा आहे या निवेदनातली, रशियासोबत आपले संबंध जोडणे, याला कसं बघायचं? मला असं वाटतं की आपण याच्याकडे केवळ म्हणजे तेल हा विषय म्हणून बघणं योग्य नाही. माझं असं मत आहे की मुळामध्ये हा प्रश्न केवळ आर्थिक, म्हणजे अमेरिकेला भारतामध्ये काहीतरी निर्यात करायची आहे आणि त्याच्यावरती भारत जास्त टॅरिफ आकारतो. साधारणपणे त्यांचं असं म्हणणं आहे की भारत 12 ते 17% सरासरी टॅरिफचा रेट पडतो जो अमेरिकन माल भारतामध्ये येतो त्याच्यावरती, आणि भारताचा माल जो अमेरिकेमध्ये जातो त्याच्यावरती सरासरी 3% फक्त पडतो, जो आता आम्ही 25% करणार अशी त्यांची धमकी आहे. परंतु माझ्या मते अमेरिकेला जो काही टॅरिफ भारतामध्ये द्यावा लागतो त्यांच्या वस्तूंना, आयात वस्तूंना, तो जरी समजा ते म्हणतात त्याप्रमाणे कमी केला तरी सुद्धा अमेरिकेची भारताची निर्यात त्याच्यामुळे खूप वाढेल असं नाहीये. याचं कारण अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कोणामध्ये फारसं होत नाही आणि कारण त्यांच्या लेबर कॉस्टमध्ये ते परवडू शकत नाही. मुख्य मुद्दा माझ्या मते याच्यामध्ये हा केवळ भारतामधली निर्यात ही कमी करावी किंवा भारतामध्ये जी आयात होते अमेरिकेमधून ती वाढवावी, जे ट्रेड डेफिसिट थोडक्यात जे आहे युएस आणि अमेरिकामधलं ते कमी करावा हा हेतू आहे असं मला वाटत नाही. याच्या पलीकडे म्हणजे जो गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये तर ऑलमोस्ट इक्वल आहे, परंतु गुड्स मध्ये जवळजवळ $45 बिलियन म्हणजे $45 अब्ज डेफिसिट आहे युएसला. ते त्याला भरून काढायचे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. माझ्या मते इतका साधा हेतू त्याच्यामध्ये मला दिसत नाही. खरा हेतू त्याच्यामधला असा आहे की जो अगदी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेला आहे की त्यांना एक म्हणजे रशियाला युरोपच्या आणि जागतिक राजकारणामध्ये शह द्यायचा आहे. रशियावरती आर्थिक निर्बंध लादण्याची ही सुरुवात आहे. आणि रशियावरती आर्थिक निर्बंध का लावायचे तर जग आज मल्टीपोलर झालेलं आहे आणि अमेरिकेला लष्करी दृष्ट्या शह देणारे ज्या शक्ती आहेत त्याच्यामध्ये रशिया आहे आणि चीन आहे. तेव्हा त्यांचे पंख कापायचे असतील तर त्यांना आर्थिक दृष्ट्या त्यांची कोंडी करायची आणि जे जे लोक त्यांच्याकडून काय त्यांच्याशी व्यापार करतात त्यांची कोंडी करायची. अशा प्रकारचे क्युबाच्या बाबतीत केलेलं होतं तेच त्यांना रशियाच्या बाबतीत करायचं आहे. तेव्हा याचा हे उद्देश सरळ सरळ राजकीय आहे. दुसरा उद्देश त्यांचा असा आहे की भारत रशियाकडून
जे शस्त्रास्त्र आयात करतो किंवा शस्त्र विषयक जे सगळे डिफेन्स इक्विपमेंट ज्याला म्हणतात, मग त्याच्यामध्ये आणि त्याचे सप्लाईज आहेत, त्याचे मेंटेनन्स आहे, त्याचे स्पेअर पार्ट्स आहेत. म्हणजे भारताचे आणि रशियाचे संरक्षण साहित्य विषय कमीत कमी 30 ते 40 वर्षापेक्षा जास्ती सुदृढ असे संबंध आहेत आणि ते भारताला अत्यंत फायदेशीर झालेले आहेत. त्याचं कारण असं की भारतामध्ये रशियाकडून ज्या प्रकारे आधीचा सोव्हिएत युनियन आणि नंतरचा रशिया यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये या शस्त्राच्या विषयीचे जे संबंध आहेत त्याच्यामध्ये काही फारसा बदल झाला नाही, नंतर सुद्धा थोडाफार झाला. परंतु त्याचा फायदा भारताला असा झालेला आहे की अमेरिका किंवा पाश्चात्य देशांकडून जे काय विमानं असतील, रणगाड्या असतील, तोफा असतील किंवा त्याचं संरक्षण विषयक तंत्रज्ञान असेल, या विषयीचं तंत्रज्ञान हस्तांतरण होत नाही. परंतु रशिया भारताला जे शस्त्र किंवा शस्त्रास्त्र साहित्य किंवा संरक्षण साहित्य निर्यात करतो त्याच्यामध्ये को प्रोडक्शनची प्रोव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात असते आणि आहे. आणि याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे आपली ओझरची फॅक्टरी जी आहे जिथं जागतं उदाहरण आहे. हे इतर अनेक टँक असतील किंवा इतर रायफल्स असतील, या प्रत्येकाच्या उत्पादनाच्या बाबतीत खरं आहे. आणि म्हणून भारताला ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी होते डिफेन्समध्ये. रशियाकडून जर वस्तू घेतल्या तर ते या पाश्चात्य देशांकडून होत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अमेरिकेचे ज्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स आहेत त्या अर्थातच अमेरिकेच्या राजकीय लष्करी धोरणाशी निगडीत बांधलेल्या आहेत. तेव्हा त्यांच्याप्रमाणे भारताचं परराष्ट्रीय आणि लष्करी धोरण असलंच पाहिजे असं भारतावरती प्रचंड बंधन आहे. परंतु रशियाच्या बाबतीमध्ये ते आजपर्यंत त्या प्रमाणात झालेलं नाही. कारण रशियाला अगदी सोव्हिएत युनियन असल्यापासून आणि आज सुद्धा एक युक्रेनचा अपवाद सोडला तर रशियाला आंतरराष्ट्रीय आक्रमक अशा प्रकारचे डिझाईन्स नाहीत. त्यांनी इराकवरती कधी आक्रमण केलेलं नाही, इराणवरती कधी बॉम्बिंग करण्याच्या धमक्या दिलेल्या नाहीत, इस्रायलला वाटलं त्या प्रकारचा शस्त्रपुरवठा कधी केलेला नाही किंवा जगामध्ये अशा प्रकारचे हस्तक्षेप हे त्यांनी केलेले नाहीत. आणि जर केले असतीलच कुठे अफगाणिस्तान सारख्या ठिकाणी तर त्या देशांना त्यांचा फायदाच झालेला आहे. हे रशियन गेल्यानंतर तिथं काय अफगाणिस्तानचं माकड झालंय जे अमेरिकेने मोठ्या प्रमाणात केलंय ते आपल्याला दिसतच आहे. तेव्हा अशी जगामध्ये ठिकठिकाणी माकडं निर्माण करण्याचं काम अमेरिका करते. तसं रशियाने आजपर्यंत केले. त्याच्यामुळे रशियाच्या राजकीय धोरणाला भारत बांधला जात नाही, जो अमेरिकेच्या बांधला जातो आणि तो बांधला जाण्याची त्यांची इच्छा आहे. हे याचं एक प्रमुख कारण आहे. आणि अजूनही काही मुद्दे आहेत ते मी नंतर सांगतो. बरं, ह्याच्यासाठी आर्म्स ट्विस्टिंग चाललेलं आहे. ओके, बरं. म्हणजे हे केवळ म्हणजे अमेरिकेकडनं आपण जास्तीत जास्त खरेदी करावी, रशिया सोबतचे आपले जे व्यवहार आहेत ते कमी व्हावेत यासाठीच प्रेशर आहे. म्हणजे संरक्षण विशेषतः संरक्षणाच्या बाबतीतला आहे. आणि आता अमेरिका भारताला काय निर्यात करते की ज्याची फार मोठी ते वाढू शकेल. आता ऑइल, रशियाकडनं आपण ऑइल घेतो. आता साधारणपणे आपलं ऑइल रिक्वायरमेंट 20 ते 21% ऑइल आपण रशियाकडनं घेतो. आपण इराणकडनं पण घेत होतो, परंतु अमेरिकेने दर्पण आणून ते आपल्याला बंद करायला. तेव्हा भारत दबावाला बळी पडतोय आणि मोदी पडतायत. अगदी स्पष्ट दिसतंय. आता विषयांतर करत नाही मी. तू मगाशी सांगितलंस की 30 वेळा ज्या माणसाने सांगितलं की मी यांच्या शस्त्रसंधी केली त्याच्याबद्दल संसदेत बोलताना भारताचे सन्माननीय पंतप्रधान ट्रम्प चुकीचं बोलतायत. खोटं जाऊ द्या, चुकीचं बोलतायत. ट्रम्पचं नाव घ्यायला की जीभ कचरते, इतकं हाताला पायाला कंप सुटतो त्यांच्या. हे लोक ट्रम्पच्या दर्पणाला टिकून राहतील अशा मोठी व्यर्थ आहे. आपण ऑइल किती आयात करतो? 21%. आता अमेरिका भारताला एनर्जी सेक्टरमध्ये काय निर्यात करू शकेल? LNG, नॅचरल गॅस निर्यात करू शकेल. समजा किती? भारताची नॅचरल गॅसची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्या 15-20% जेमत्या अमेरिकेतनं आज आयात होतो. तो त्याची किती? 2 अब्ज डॉलर्सची त्याची किंमत आहे. काही त्याची मोठी किंमत नाही की ती फार मोठी वाढण्याची शक्यता आहे असं म्हणणे. त्यांना भारताला कोळसा निर्यात करायचा. किती त्याची किंमत असणार आहे, किती वाढू शकणार? तर कोळशावरती वीज निर्मिती करणं हे भारतामधून आपण त्याची वाढ करणं बंद केलं. जे आहेत ते आहेत, म्हणजे आपण वाढ नाही करत. भारताचं ते धोरण आहे एनर्जीचं आणि अगदी योग्य धोरण आहे. आता या परिस्थितीमध्ये अमेरिका भारताला काय मोठा माल निर्यात करू शकणार आहे? काही अशी काय फारशी मोठी शक्यता नाहीये. मग कशा करता चाललंय? हे शस्त्रास्त्र खरे निर्यातीसाठी चाललेले अमेरिकेच्या. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ऍग्रिकल्चरल गुड्स. भारतामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात भारताची शेती आणि शेतीमालाची बाजारपेठ पाहिजे. आणि हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की जो झाकला गेलेला आहे. जे शेतीविषयक कायदे जे केलेले होते ते मोदी सरकारला मागे घ्यायला लागले.
तर ते पुन्हा सगळं प्रकरण ते उकळू देणार आहे. अमेरिकेने भारताच्या विरोधामध्ये WTO मध्ये याच्यापूर्वी 2-3 खटले दाखल केलेले आहेत की आपण जे हमी भावाने खरेदी करतो ती बंद करावी. गहू तांदळाची खरेदी हमी भावाने करतो, ती सबसिडी देतो शेतकऱ्यांना, ती बंद करावी अशी त्यांची मागणी आहे. कारण त्यांची निर्यात त्यांना इथं करायची. आता त्यांना जेनेटिक मॉडिफाईड धान्य जे आहे ते इथं विकायचं, भारताची त्याला अनुमती नाही, आजपर्यंत नाही. आता मोदी साहेब याच्या पुढे काय करतील ते सांगता येत नाही, परंतु आजपर्यंत तरी नाही. भारतातले 41% कामकरी हा शेतीमध्ये आहे. आता अमेरिकेमध्ये 1 ते 1.5% आहे. भारतामधल्या शेतीचा सरासरी आकार 1 ते 1.5 हेक्टर आहे. अमेरिकेचा एक शेत सरासरीने 300 हेक्टर एवढ्या आकाराचं असतं. काही तुलना होऊ शकते? अमेरिकेमध्ये केवढी सबसिडी आहे शेतीला, कारण त्यांचं इतर क्षेत्रातलं उत्पन्न प्रचंड आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या शेतीच्या आयातीबद्दलचं, म्हणजे अमेरिकेतून शेतीची आयात करावी म्हणून हात पिरगाळायचे, बियाण्याची आयात करावी म्हणून हात पिरगाळायचे. आणि WTO मध्ये जे काय ठरलेलं आहे, WTOच्या ज्या काय पद्धती आहेत त्याला अक्षरशः हरताळ आग लावण्याचं काम हे ट्रम्प करतायत. प्रश्न खरं एवढाच आहे की आपलं सरकार आता खाली मान घालणार, गुडघे टेकणार का ताट मंदिने डोळ्यात डोळे घालून बघणार, हाच खरा आता बघण्याचा खरं म्हणजे प्रश्न आहे. नाही, बरोबर आहे. म्हणजे मगाशी पण तुम्ही जो उल्लेख केला की 30 वेळा आतापर्यंत ट्रम्प त्या शस्त्रसंधीबद्दल बोललेले आहेत. खरं तर आता या विषयामध्ये हे विषयांतर पण नाही म्हणता येणार, कारण या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेतच. कारण त्याच्याशिवाय आपण इतके गप्प का आहोत या सगळ्या अमेरिकेच्या दादागिरीसमोर, हा प्रश्न जो आहे तो सगळ्या देशवासियांना पडलेला आहेच. पण आत्ता म्हणजे जी पहिली भारत सरकारची प्रतिक्रिया आली ती हीच की आम्ही या सगळ्याचा अभ्यास करतोय आणि जे आमचं ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, MSME आहे, या सगळ्यांचं हित जोपासण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते आम्ही करू म्हणून. आपल्या हातामध्ये आता वेळ पण कमी उरलेला आहे. तर आत्ता तुम्ही जो उल्लेख केला की शेतीचा एक म्हणजे खूप मोठा परिणाम आहे त्याच्यावरती, फार्माबद्दल एक बोललं जात आहे. तर या सगळ्या निर्णयाचा सगळ्यात मोठा परिणाम, प्रभाव होणारी क्षेत्र तुम्हाला कुठली दिसत आहेत शेतीशिवाय? आता मला असं वाटतं की फार्मास्युटिकल सेक्टर आहे, परंतु फार्मास्युटिकल सेक्टर मधली जर आयात त्यांच्याकडची बंद केली त्यांनी, तर त्याचा सगळ्यात तोटा त्यांना होणार आहे. आपण काही थोडीशी इक्विपमेंट, इंजिनिअरिंग इक्विपमेंट्स काही निर्यात करतो, काही डायमंड्स आपण निर्यात करतो, त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये ऍपरेल्स किंवा म्हणजे टेक्सटाईल्स आपण निर्यात करतो. हे आपल्या निर्यातीच्या गोष्टी. काही पेट्रो प्रॉडक्ट्स आपण निर्यात करतो, म्हणजे विशेष अशा प्रकारचे पेट्रो प्रॉडक्ट्स, म्हणजे रिफाईंड पेट्रो प्रॉडक्ट्स काही. तर ही आपली निर्यात आहे. आता भारताच्या एकंदर व्यापारामध्ये जर पाहिलं आपण, म्हणजे टोटल पर्सेंटेज मध्ये जर पाहिलं, तर मी थोडंसं स्टॅटिस्टिक्स या बाबतीमध्ये आपल्याला थोडं सांगू इच्छितो की भारतामध्ये भारताची जी एकूण ट्रेड, आपला आंतरराष्ट्रीय ट्रेड आहे, 18% हा इंडियाचे एक्सपोर्ट हे अमेरिकेला होता. 6.22% भारताची आयात अमेरिकेतून होते. आणि साधारणपणे 2 देशांमधला जो आपला आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, आयात निर्यातीची तुम्ही जर टोटल केली तर 186 अब्ज डॉलर्स ही एवढे होते. परंतु आपण जर राष्ट्रीय उत्पन्नाशी जर आपल्या त्याचं प्रमाण काढलं तर भारत हा काही व्हिएतनाम नव्हे, भारत हा काय असा छोटा इंडोनेशिया, मलेशिया सारखा देश नाही की भारताची आणि भारताची अमेरिकेला होणारी निर्यात काहीतरी कमी झाली किंवा काही प्रमाणात काही मुद्द्यांची थांबली तर भारताच्या अर्थव्यवस्थेवरती काहीतरी थरकाप उडेल, कंप सुटेल, अशा प्रकारचा भारत देश नाही. भारत हा एक उपखंड आहे. भारताची आर्थिक ताकद ही किती मोठी आहे हे आपले पंतप्रधान जेवढे आहे त्याच्यापेक्षा मोठी करून सांगतच असतात. ते शब्द त्यांनी आता आठवावेत स्वतःचे आणि सांगावं की अमेरिकेने अशा प्रकारे हात पिरगळण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावरती त्याचा परिणाम होणार नाही. तेव्हा भारत, तुमचा जो प्रश्न आहे की काही क्षेत्रांवरती परिणाम होईल, नाही असं नाही, परंतु तो अमेरिकेवरती सुद्धा तेवढाच जास्ती होणार आहे. लक्षात घ्या, फक्त भारतावरती होणार नाही. भारतामधून जे स्वस्त, भारत काय चायना आहे, ते सगळे देश आहेत, सगळ्या धमके आहेत, त्यांच्यामधून अमेरिकेमध्ये जे स्वस्त मॅन्युफॅक्चर गुड्स मिळतात ते तिथल्या ग्राहकांना जर महाग मिळायला लागले तर तिथे इन्फ्लेशन वाढेल. इन्फ्लेशन वाढणं म्हणजे लोकांची खरेदी शक्ती कमी होणं, त्याची मागणी कमी होईल. अमेरिकेमध्ये रोजगार वाढावा यासाठी आपण करतो असा कांगावा जरी ट्रम्प करत असले
प्रत्यक्षामध्ये वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे, त्याची मागणी कमी झाल्यामुळे त्याची एम्प्लॉयमेंट कमी होण्याची शक्यता आहे. आणि अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकत नाही, तिथला लेबर आवर रेट हा भारतापेक्षा 20 पट जास्ती आहे. हे अतुलनीय अशा प्रकारची गोष्ट आहे. अमेरिकेची अडवणूक जास्ती वेळ अमेरिकेतले ग्राहक ट्रम्पवरती जास्त दडपण आणते. तेव्हा हा धोका आहे भारताला फार मोठा, असं मला अजिबात वाटत नाही. मात्र आत्ता जे तू सांगितलंस प्रशांत, की मोदीने किंवा सरकारने सांगितले की आम्ही बघतोय, आम्ही अभ्यास करतोय, इतकी मीक ज्याला म्हणतो आपण, म्हणजे इतकी झुकल्या मानेने दिलेली प्रतिक्रिया की ट्रम्प हे जर तुम्हाला आम्ही तुमचा हात पिरगळतो आहोत, काय करायचं ते करा, जेड इकॉनॉमी म्हणण्यापर्यंत ते तुम्हाला गेलेले आहे, तुम्ही जाऊन खड्ड्यात जा, थोडक्यात ही भाषा त्यांची ब्रिक्सला उद्देशून आहे. अशा वेळेला भारताची प्रतिक्रिया ट्रेड नेगोशिएशन टेबलवरती तुम्ही बोला आम्ही अभ्यास करतोय, तुम्ही एक पॉलिटिकल स्टेटमेंट दिलं पाहिजे की वी डोंट केअर. एक्झॅक्टली, बरोबर. ट्रेड करायचं तो दोघांना हितकारक असा झाला पाहिजे आणि आमचा हात पिरगळण्याचा प्रयत्न होणार. तुम्ही काचेच्या घरात राहता आहात, रादर आमच्यापेक्षा जास्ती राहता आहात, ही स्पष्ट आपली भाषा असली पाहिजे. परंतु तसं दिसत नाही होत्या. त्यावेळी त्या निवडणुकीमध्ये जाऊन आपण एका पक्षाची बाजू घेतली. अबकी बार ट्रम्प सरकार असा एक प्रचार याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये केला होता. त्यावेळी ट्रम्प अर्थात निवडून आले नाहीत, हा भाग वेगळा, पण हा एकदा प्रचार आपल्या पंतप्रधानांनी जाऊन तिथं केलेला आहे. आणि आता ज्यावेळी आपल्या देशाचं हित डोळ्यासमोर असलं पाहिजे, त्यावेळी शब्द का निघत नाही? म्हणजे ट्रम्प यांच्या प्रचारासाठी तुम्ही हे सगळं करू शकता, मग देशवासियांच्या हितासाठी, भारताच्या हिताच्या रक्षणासाठी अमेरिकेला एक शब्द आपण का सुनावू शकत नाही? याचं कारणच असं आहे की हा संबंध आहे की देश, लक्षात घ्या, देश कुठल्याही देशाचं परराष्ट्र धोरण हे त्याच्या अंतर्गत धोरणाचा एक भाग असतो, प्रतिबिंब असतं. इट इज एक्सटर्नल आस्पेक्ट ऑफ द इंटरनल पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट अँड देअरफॉर द रुलिंग पार्टी. तेव्हा भारतातला जो सत्ताधारी पक्ष आहे, या सत्ताधारी पक्षाला चे वर्ग कुठले आहेत जवळचे, त्यांना वरचे कॉर्पोरेट्स जवळचे आहेत, त्यांना अदानी अंबानी जवळचे. तर तुम्ही मगाशी म्हणलं की अंबानी ऑइल इम्पोर्ट करतात. अंबानी फक्त करत नाही, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन करते. कारण क्रूड ऑइल जे आहे ते क्रूड ऑइल हे आपण 87% आयात करतो जगामधून. तेव्हा अदानी जसं इम्पोर्ट करतात तसं अंबानी इम्पोर्ट करतात, त्याप्रमाणे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन करते, बीपीसीएल करते, एचपीसीएल करते, इंडियन आपले ऑइल कॉर्पोरेशन करते. तेव्हा हे स्वाभाविक आहे, त्याच्यात अंबानी आहेत म्हणून ते रशियाकडची आयात चुकीची ठरत नाही. प्रसंगी रशियाने आपल्याला रुपयामध्ये सुद्धा आयात करायला परवानगी दिलेली आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा भारताच्या दृष्टीने रशियामधनं आयात ही भारताच्या दृष्टीने फार फायद्याची आहे. असो, तर हा तुझं भारत का करू शकत नाही, तर भारताचं अंतर्गत धोरण जे आहे, भारत सरकारचं जे अंतर्गत धोरण आहे हे असं आहे की एका बाजूला अमेरिका, ज्यांचे जागतिक मित्र आहेत, अमेरिकेच्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्यांचे जे इकॉनॉमिक इंटरेस्ट आहेत, त्यांचे जे भारतातले त्यांची जी प्रतिबिंब आहे ते म्हणजे अदानी आणि अंबानी, यांच्यासाठीच हे सरकार आहे. आणि त्याच्यामुळे शेती क्षेत्र असेल किंवा बाकीचे क्षेत्र असतील की यांना अनुकूल चालणं हे त्यांची मूलभूत दृष्टी आहे. त्याच्यासाठी मुस्लिमांना टार्गेट करणं, त्याच्यासाठी इस्रायलने नरसंहार जरी केला, उपासमारीने हजारो माणसं मारली, तरी त्याच्या विरुद्ध एक शब्द सुद्धा न बोलणं, हे सगळं कशात नाही, ते सगळं अमेरिकेला खुश करण्याचा प्रयत्न आहे. आणि अमेरिकेतले जे स्थित जे भारतीयांमधले जे बहुसंख्य आहे, सगळे म्हणत नाही, जे बहुसंख्य आहे त्यांना मोदी याच करण्यासाठी हवे की थोडक्यात तिथली जी बहुराष्ट्रीय एस्टॅब्लिशमेंट आहे, मल्टीनॅशनल्स आहेत, यांच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे. त्यासाठी खरं खोटं काय वाटेल ते बोला, परंतु एक द्वेषाचं राजकारण करा, धर्माचं म्हणजे अधर्माचं राजकारण करा आणि या कंपन्यांचं हित सांभाळा. हे अंतर्गत धोरण आहे, त्याचं प्रतिबिंब हे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणामधून आपल्याला दिसते. म्हणून ते बोलू शकत नाही, त्यांची हिंमत बोला बोला नाही, त्यांची हिंमत नाही ती जी इंदिरा गांधींमध्ये होती हिंमत, ती त्याच्या 1% हिंमत यांच्यामध्ये नाही. इंदिरा गांधींना आमचं 100 गोष्टीमध्ये विरोध होता, परंतु त्याने ज्या पद्धतीनं अमेरिकन साम्राज्यवादाच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं की बांगलादेशला जर गरज असेल आमच्या मदतीची तर आम्ही करणार. आणि हे काय बोलतायत आता त्याच्याबद्दल की 93,000 युद्धकैदी का सोडले? युद्धकैदी का आयुष्यभर पोहोचण्यासाठी असतात का? काय बिंडोक लोक आहेत ते.
नाही, गेल्या 24 तासामध्ये जे झटके ट्रम्प यांनी दिलेले आहेत त्याच्यातला एक झटका हा पण आहे की ते पाकिस्तान बद्दल काय बोलतायत. ते पाकिस्तान बद्दल असं म्हणतायत की वी हॅव जस्ट कन्क्लुडेड अ डील विथ द कंट्री ऑफ पाकिस्तान whereby Pakistan and United States will work together on developing their massive oil reserves. म्हणजे पाकिस्तानामध्ये आता इंधनाचे नवे तेल साठे वगैरे जे आहेत ते शोधण्यासाठी अमेरिका मदत करणार आहे. आणि त्यांचं पुढचं वाक्य असं होतं की हू नोज मे बी दे शाल बी सेलिंग ऑइल टू इंडिया सम डे. म्हणजे पाकिस्तान एक दिवस भारताला ऑइल विकेल अशी स्वप्न बघतायत. यामध्ये ट्रम्प हे तसे त्यांना विनोद बुद्धी सुद्धा आहे पुष्कळ, याचा एक नमुना आहे हा. परंतु याच्यामध्ये ज्याला आपण ब्लॅक कॉमेडी म्हणतो तशी ब्लॅक कॉमेडी आहे. पाकिस्तानला त्यांना मदत करायची आहे, पैसे ओतायचे आहेत, त्यांना पाकिस्तानचं पुन्हा एक मिलिटरी स्थान जे आहे रशियाला काउंटर करण्यासाठी म्हणून त्यांना आणि भारताला छेडण्यासाठी की तुम्ही जर आम्हाला अनुकूल धोरण घेतलं नाही तर आम्ही पाकिस्तानच्या मार्फत पुन्हा एकदा तुम्हाला छेडू. तुमच्या सगळ्या अंतर्गत कारभारामध्ये दहशतवाद एक्सपोर्ट करणं असेल जे मुख्यतः अमेरिका पाकिस्तानच्या मार्फत करत आलेली आहे काश्मीर पासून सगळीकडं, तर हे आम्ही पुन्हा एकदा सुरू करू. हे एक अमेरिकेची धमकी आहे. आणि पाकिस्तान म्हणलं जे काही पब्लिक ओपिनियन असेल की अमेरिकेचा हस्तक्षेप नको असं म्हणणारे त्यांच्यासाठी एक टाकलेलं तुकडा आहे की बघा आता आमचे तो ऑइल सेक्टर हा अमेरिकेने जर कोणाचा डेव्हलप केला तर त्या देशाला त्यातला $1 तरी बघायला मिळेल अशी सुतराम सुद्धा आशा कोणी करण्याची म्हणजे गरज सुद्धा नाही. भारताने ते चूक कधीच केलेली नाही, कारण त्यावेळेला इंदिरा गांधी आणि यांची धोरणं होती ऑइल एक्सप्लोरेशनच्या बाबतीमध्ये आपण कधी अमेरिकेच्या आहारी गेलो नाही. आपण आपल्या कंपन्यांनी ऑइल एक्सप्लोरेशन केलं, नंतर ते रिलायन्सच्या हातामध्ये काही प्रमाणात देण्याचा मूर्खपणा आपण केला, परंतु बाय अँड लार्ज आपण ते अमेरिकन कंपनी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात दिलं नाही. हे जर पाकिस्तानमध्ये ऑइल चुकून जर काय असलं ते मला शक्यता कमी वाटते फार, समजा असेलच आणि ते जर अमेरिकेच्या हातामध्ये गेलं तर त्याचा 1 लिटर सुद्धा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या साठी उपयोग होईल अशी शक्यता नाही. तर हे ट्रम्प यांचं बोलणं एक विनोदी बोलणं किंवा भारताला एक गरबी धमकी देणं किंवा पाकिस्तानच्या लोकांना मूर्ख बनवणं हे 3 हेतू त्याच्यामध्ये आहेत. नाही, कदाचित ते तिकडं पाकिस्तानला एक क्रिप्टो हब बनवण्याच्या तयारीमध्ये आहेत. स्वतः ट्रम्प यांच्या कुटुंबियांची जी कंपनी आहे त्या कंपनीची एक मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांनी पाकिस्तानमध्ये केलेली आहे. कदाचित त्याच्यासाठी काहीतरी आमिष दाखवत असतील. हा पण एक भाग असू शकतो. पण एक 2 प्रश्न मला शेवटचे विचारायचे आहेत. थोडेसे बेसिक प्रश्न आहेत. एकतर लहानपणापासून आपण जे एक आंतरराष्ट्रीय राजकारण शिकत असतो त्याच्यामधली ध्येय धोरणं ही खूप गांभीर्यानं घेत असतो. ज्या गोष्टी व्यवहार होतात ते खूप सिरियस होतात अशी आपली एक समजूत असते. पण ज्या पद्धतीची विधानं आणि ज्या पद्धतीचं वर्तन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करतायत ते बघितल्यानंतर तुम्हाला या आंतरराष्ट्रीय राजकारणाचं गांभीर्य कमी होत आहे का आणि त्याच्यातला जो सिरियसनेस आहे तो दिवसेंदिवस कमी होत चाललाय असं वाटतंय का? मला असं वाटतं की अतिशय गंभीर आणि मुळातून विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे. तर आपण थोडस त्याच्यासाठी मागे जाऊन बघूया. अमेरिकेचं परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय धोरण दुसऱ्या महायुद्धानंतर जर पाहिलं तर अमेरिकेची एक फ्रीडम आणि जगातल्या भांडवलशाहीचे आपण एक करते करविते नेते आहोत ही त्यांची भूमिका होती. आणि ती अर्थातच बळकट होत गेली. कोल्ड वॉरचा सगळा कालावधी सुरू झाला, त्याच्यामध्ये अमेरिका अधिक शस्त्रसज्ज झाली, अधिकाधिक होत गेली आणि त्याच्यामधून अमेरिका हा पाश्चिमात्य भांडवलदारी जगाचा एक मुखंड बनला, एकमेव मुखंड बनला. सोव्हिएत युनियनचं पतन झाल्यानंतर अर्थातच दुसरा युनिपोलर वर्ल्ड झाला, म्हणजे दुसरा पोलच उरला आणि त्याच्यानंतर WTO ची स्थापना झाली. WTO मधून एक प्रकारची जागतिक व्यापाराची एक अर्थातच या बहुराष्ट्रीय कंपन्यांना जास्त सोयीची असलेली का होईना परंतु थोडीशी एक व्यापक अशा प्रकारची पृष्ठभूमी तयार झाली. परंतु त्याचा लाभ घेत जे तिसऱ्या देशातले जे आपल्यासारखे जे देश आहेत, विशेषतः चायना आहे, त्याच्यामध्ये मलेशिया, इंडोनेशिया आहे, नंतर आलेला व्हिएटनाम आहे, आता भारत आहे, या सगळ्यांनी आपलं तंत्रज्ञान आणि आपला व्यापार आणि निर्यात विशेषतः मॅन्युफॅक्चरिंगची निर्यात ही ज्या प्रमाणामध्ये वाढवली
आणि एक सक्षमता प्राप्त केली, त्या प्रमाणामध्ये अमेरिकेचं महत्व हे जागतिक राजकारणातलं कमी झालं. आणि जरी सोव्हिएत युनियनचं पतन झालं तरी सुद्धा या देशांचं फार बिघडलं नाही. काही अपवाद वगळता पाकिस्तानचे हे अमेरिकेच्या कह्यामध्ये गेले नाही. त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की अमेरिका हा जगातला सगळ्यात कर्जबाजारी देश आहे. अमेरिका हा सगळ्यात जास्त ट्रेड डेफिसिट असलेला देश आहे. आणि अमेरिका हा सगळ्यात जास्त फिस्कल डेफिसिट म्हणजे अंदाजपत्रकीय तूट त्यांच्या सरकारची अतिशय जास्त असलेला देश आहे. सर्वाधिक आहे का नाही म्हणजे रकमेच्या अर्थाने आहेच, पर्सेंटेज मध्ये आहे का नाही भावा यास, पण तरी सुद्धा अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळत का नाही? एकमेव कारण आहे की अमेरिकेचं चलन डॉलर हे आंतरराष्ट्रीय चलन आहे. लक्षात घ्या, चीनची अमेरिकेला प्रचंड निर्यात. चीनला जे डॉलर्स मिळतात ते चीन आंतरराष्ट्रीय व्यापारात वापरत नाही, ते अमेरिकेच्या ट्रेजरी बिल्स म्हणजे सरकारी रोख्यात गुंतवतो. म्हणजे पुन्हा ते डॉलर्स अमेरिकेमध्येच येतात. त्यामुळे डॉलरची आंतरराष्ट्रीय किंमत पडत नाही. बरोबर. आणि त्याचं कारण सगळ्यांना वाटतं की डॉलर हा एक स्थिर चलन आहे. भारत सुद्धा तेच करतो 100% प्रमाणात. नाही तर भारताचे सुद्धा परकीय चलन जे भारताला मिळतं त्यातल्या अनेक रक्कम आता मला सांगता येणार नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये भारत सुद्धा ट्रेजरी बिल्स विकत घेतो आणि जगातले सगळे देश करतात. याचं कारण त्यांना वाटतं की ह्याची व्हॅल्यू जी आहे ती स्टेबल आहे आणि त्याच्यामुळे ते करतात. त्याचा फायदा अमेरिकेला असं होतो की अमेरिकेचा डॉलर बाहेरच जात नाही, तर डॉलरची किंमत कोसळत नाही. त्याच्यामुळे अमेरिकेला किती ट्रेड डेफिसिट वाढलं त्याच्यामुळे अमेरिकेला तोटा नाही. सरकार किती खर्च करू शकतं, लोकांच्या हातात पैसा शकतो, लोक आयात करू शकतात, तेव्हा दे आर इटिंग बाय बोथ द हँड्स. आता परिस्थिती अशी तयार झालेली आहे की चायना हॅज बिकम सो स्ट्रॉंग इकॉनॉमिकली की कदाचित युआन हे आंतरराष्ट्रीय चलन करण्याचा त्यांचा प्रयत्न राहू शकतो. सद्दाम हुसेन यांनी येनमध्ये व्यवहार युरोमध्ये व्यवहार सुरू केले तेव्हा सद्दाम हुसेनला संपवला अमेरिकेने याच कारणासाठी, कारण त्यांनी डॉलरच्या ऐवजी युरोमध्ये पेट्रोलचे व्यवहार, क्रूड ऑइलचे व्यवहार सुरू केले. ही जी अमेरिकेची ढासळती जी सुपर पॉवर पोझिशन आहे ती ढासळीत असल्यामुळे तिथला जो सत्ताधारी वर्ग आहे, तिथल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या चवतळलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक सेक्शन असा आहे की आता ते सगळे आदर्शाची चर्चा वगैरे सगळं खड्ड्यात जाऊ द्या. आता उघड्या नागड्या स्वरूपामध्ये वाटेल ते बोलून आपल्याला सगळा डाव म्हणजे डाव उधळून लावणं ज्याला म्हणतो ना, पत्त्याचा डाव दुसऱ्याच्या हातात चाललेला आहे आपण केलेल्या नियमाप्रमाणेच. हे म्हणल्यानंतर आता तो डावच उधळून टाकायचा आणि बॅट आपटत किंवा बॅट मारत एखाद्या खेळाडूंनी म्हणजे एखाद्या माझी बॅट आहे मी निघून जाणार असं म्हणत किंवा बॅट नसताना माझी व्हायचं म्हणून जो चिडखोरपणा करतो तो चिडखोरपणा या अमेरिकेच्या सत्ताधारी वर्गाचा आहे. आणि ट्रम्प हे त्याचं एक विदूषकी रूप आहे. ट्रम्पला ऍक्सेप्ट करणारे 48% लोक अमेरिकेमध्ये आहेत, ते विसरू शकत नाही, आपण लक्षात घ्या. तेव्हा हे ट्रम्प हा जरी जोकर असला लागेल. म्हणजे मला जाता जाता हाच प्रश्न विचारायचा होता की ट्रम्प तिकडे अध्यक्ष झाल्यानंतर आपल्याकडे दुधाचे अभिषेक आणि त्यांच्या फोटोला हारतुरे घालून इथं मिरवणुका काढणारे लोक आज गप्प आहेत. त्यांना कळत नाहीये की आता नेमकं काय करावं. आज ते विरोधकांना दोष देत बसलेत की या सगळ्याला कसे नेहरू जबाबदार आहेत म्हणून वगैरे. तर त्यांच्या जाता जाता काय सांगाल तुम्ही? नाही, कसं आहे की भारतामध्ये हा जो संघ परिवाराने जोपासलेला जो एक कल्ट आहे तो कल्ट एकच आहे की तुम्ही मुस्लिमांचा विरोध करा, तुमचं वाटेल ते बरोबर आहे, तुम्ही काहीही करा, तुम्ही फक्त मुस्लिमांच्या विरोधात बोललं पाहिजे आणि कंसामध्ये दलितांच्या विरोधात असलं पाहिजे. तुम्ही पण बोलणं सोयीचं नाही म्हणून बोलायचं नाही, पण कृती करायच्या तशा. तेव्हा भारतातली एक वर्चस्ववादी जी काही व्यवस्था आहे आणि भांडवलशाही व्यवस्था आहे, खाजगी मालमत्तेची व्यवस्था आहे, तिला अनुकूल राहायचं आणि ह्याच्यासाठी एक वेपन म्हणून, ऑर्गनायझिंग वेपन म्हणून मुस्लिम द्वेष हा वापरायचा. आणि इंटरनॅशनल फंडामेंटलिस्ट मुस्लिम जे हमास सारखे ऑर्गनायझेशन आहेत त्यांनी हे उद्दिष्ट इतकं यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे स्वतःच आणि सगळ्या मुस्लिम वर्ल्डचं नाव बदनाम करण्याचं. हे दोन्हीला एकमेकांना फिटिंग होत आहे आणि याच्यामुळे भारतामध्ये याचे गांभीर्य किंवा अमेरिका स्थित सुद्धा जे डायस्पोरा ज्याला आपण म्हणतो भारतातला, त्यातले खूपसे लोक हे मोदींसाठी वेडे होतात. त्याचं कारण त्यांना माहिती नाही की नेमकं काय वाढून ठेवलेलं आहे. तेव्हा ज्यांना थोडी आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण आहे ते समजू शकतात की ह्याच्यामुळे नेमकं भारताचं किती नुकसान होणार आहे. जर भारताची डिफेन्स इक्विपमेंट आणि डिफेन्स यंत्रणा जर अमेरिकेच्या हातात गेली, अमेरिकेच्या पुरवठ्यावरती अवलंबून राहायला लागली, तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.
खरं आहे. भारताच्या लष्करामध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप व्हायला वेळ लागणार नाही, कारण आम्हाला पाहिजे ती आयात व्हायला पाहिजे असे शिफारसी यायला लागतील आपल्याला. एनिवे, मुद्दा जो आहे तर यामुळे भारतातला जो सत्ताधारी आणि एलिट क्लास ज्याला म्हणतो, उच्चवर्गीय उच्चभ्रू जो वर्ग आहे, त्यांना हे अमेरिकेचं असं चुकीच्या कारणासाठी आकर्षण आहे. कदाचित त्यांचे डोळे उघडले तर उघडतील, कारण कदाचित त्यांना असंही वाटू शकेल की चला आता हे जरी काय झालं तरी आपल्याला काय होतंय त्याच्यामध्ये, आपलं सगळं बरोबरच चालणार. पण शेतकरी मेले तर काय आपल्याला आत्महत्या करावी लागत नाही, ते शेतकरी आत्महत्या करतात. मेले तर कामगार म्हणतात, आपल्याला काय होत नाही, आपले सगळे फ्लॅट्स आणि आपली सगळी व्यवस्था सुरक्षित असते. असा असणारा जो वर्ग आहे त्यांना हे धोरण बरोबर वाटतं. पण जे सर्वसामान्य कष्टकरी सामान्य शेतकरी आहेत, कामगार आहेत, त्यांना याचं गांभीर्य समजू शकेल. मला असं वाटतं हाच यातला महत्वाचा धडा आहे. बरोबर. म्हणजे किती धोका आहे या सगळ्या पुढच्या राजकारणामध्ये, आणि जर आपण वेळीच पाठीचा कणा ताठ नाही ठेवला तर किती प्रमाणामध्ये आपल्याला धोके सहन करावे लागू शकतात, हे तुमच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे. अर्थात तुम्ही जसं पहिल्यापासून सांगताय की हे एक प्रकारे आर्म ट्विस्टिंग आहे, हात पिरगाळणं चालू आहे. त्याला आपण म्हणजे आर्म्स ट्विस्टिंग म्हणजे मी आर्म्स म्हणजे दोन अर्थाने आर्म्स वापरतो. आर्म्स म्हणजे शस्त्र आणि आर्म्स म्हणजे हात पिरगाळणे, दोन्ही अर्थाने आर्म्स ट्विस्टिंग आहे. बघूयात भारत सरकारचे नेमके पुढचे उपाय, पुढची पावलं कशी पडतायत. पण गेल्या 5-6 महिन्यांपासून जे निगोशिएशन चालू होतं त्याच्यातनं फारसं काही साध्य झालेलं नाहीये. एकतर ट्रम्प यांच्याबद्दल आपण एक साधा निषेधाचा शब्द बोलू शकत नाहीये. राज्यसभेत, लोकसभेत तिथे चर्चा होतीये. सगळे लोक म्हणतात की आपण एकत्रितपणे ठराव करूयात ट्रम्प यांच्या निषेधाचा. भारत आणि पाकिस्तानला एका पातळीवरती ते सातत्यानं जे जोखतायत ते सगळ्यात जास्त धोकादायक आहे. आणि या संपूर्ण टॅरिफ वॉर मधून पण आता भारताच्या पुढे जे काही संकट एक फक्त बोलू का, आपण अशी आशा करूया. आणि मी असं स्वतः जाहीर करतो, जरी मी या सरकारचा पूर्ण टीकाकार आणि संपूर्ण असलो तरी मी या सरकारने जर या अमेरिकेच्या आर्म्स ट्विस्टिंगच्या विरोधामध्ये जर भूमिका घेतली, ताठपणे जर भूमिका घेतली, तर सर्व देश या सरकारच्या भूमिकेच्या पाठीशी राहील अशी निश्चितपणे खात्री आपण दिली पाहिजे. आणि या भूमिकेला जोपर्यंत सरकार टिकून आहे तोपर्यंत त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. अगदी खरं आहे. म्हणजे सगळ्या पक्षांचं म्हणणं सुद्धा हेच आहे की या मुद्द्यावरती आपण सगळे एकत्रित येऊयात. म्हणून बघूयात पुढे नेमकं काय होतंय. 25% टॅरिफ वॉरचा हा निर्णय प्लस पेनल्टी पण आहे. आणि हा निर्णय तिकडे म्हणजे हजारो किलोमीटर दूरवरच्या देशात जरी होत असला तरी त्याचे परिणाम तुमच्या माझ्यापर्यंत उद्या पोहोचणार आहेत, त्याचे चटके जाणवणार आहेत. म्हणून हा सगळा विषय जो आहे तो नीट समजून घेणं आवश्यक आहे. या सगळ्या मुलाखतीबद्दल तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.